श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे आज पहाटेच्या सुमारास गावचे ग्रामदैवत सुद्रिकेश्वर महाराजांच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली। अज्ञात चोरट्यांनी सुद्रिकेश्वर महाराजांच्या सिंहासनाभोवती लावली गेलेली जवळपास 40 किलो वजनाच्या चांदीची चोरी केली आहे। सकाळी काही गावकरी दर्शनासाठी गेले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला। त्यानंतर त्यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर दिली असता पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे फौज फाटा घेऊन घटनास्थळी हजर झाले आणि श्वान पथकास पाचारण केले आणि पुढील तपास सुरू केला आहे। पारगावचे सुद्रिकेश्वर महाराजांचे असणारे हे ग्रामदैवत एक जागृत दैवत मानले जाते। मात्र अशा ठिकाणी घडलेल्या चोरीचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी आज गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। मागील काही वर्षांपूर्वी तालुक्यातील एळपणे गावातील खंडोबा देवाचा मुकुट आणि दागिने चोरांनी चोरून नेले होते। त्याचा शोध लावण्यात बेलवंडी पोलिसांना यश आले होते। आता सुद्रिकेश्वर मंदिरात चोरीचा शोध लावणे श्रीगोंदा पोलिसांना मोठे आव्हान असणार आहे। नाव माऊली हिरवे, सरपंचपती पारगाव सुद्रिक। रात्री आमच्या गावचं आराध्य दैवत, कुलदैवत, ग्रामदैवत, सर्व जिल्ह्याचं श्रद्धास्थान असणारं ह्या सुद्रिकेश्वर महाराजाचं रात्री अज्ञात व्यक्तींनी 12:15च्या दरम्यान देवाचं सिंहासन, चांदीचं सिंहासन 40 किलोच्या दरम्यान असणारं सिंहासन चोरीला गेल्यामुळे आमच्या गावाच्या सर्व गावाला दुःख आणि अति तीव्र भावना आहेत। तरी प्रशासनाने या सर्व गोष्टीचा लवकरात लवकर शोध लावावा। आमच्या गावाने आज सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सर्व कामं, दुकानं, व्यवसाय सर्व बंद ठेवून 2000 लोक जवळपास आज या मंदिराच्या परिसरात उभे आहेत आणि सगळ्यांना एक हळहळ लागलेली। तरी सर्व प्रशासनाने लवकरात लवकर याची चौकशी करून आमच्या ह्या गावाच्या सर्व तीव्र भावना आहेत त्या सर्वांना न्याय मिळवून द्यावा। पारगाव सुद्रिकचे ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराजांच्या मंदिरावरती अचानक सकाळी साधारण 5-5:15 वाजता ज्यावेळेस प्रथम भाविक अमित शेठ बगाडे हे श्रीगोंद्यावर आले आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांना जाणवलं की या ठिकाणी दरवाजाचं कुलूप तोडलेलं किंवा उघडलेलं दिसतंय। त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी जे पुजारी म्हणून काम पाहत आहेत अण्णा गुरव त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना फोन करून बोलवलेलं असताना गुरव पण मंदिराच्या रस्त्याने येत होते। त्या ठिकाणी त्यांनी आल्यानंतर पाहिलं तर त्यांनी सांगितलं की मी हे कुलूप लावून गेलो होतो रात्री 8च्या दरम्यान, हे कुणीतरी तोडलेलं आहे। दरम्यान गुरव आम्हाला फोन केले। त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी कुठलाही हस्तक्षेप करू नका, दरवाजा वगैरे उघडू नका, तुम्ही आहे त्या स्थितीत बाजूला थांबा। डिपार्टमेंटला त्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट केलं। सन्माननीय राहुल शिंदे यांचा कॉन्टॅक्ट नंबर असल्यामुळे त्यांना आम्ही फोन केला आणि त्यांना इत्थंभूत माहिती दिली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की ॲक्च्युअल काही घडलंय का, नुसतं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करून फसला असेल माघारी गेले असतील तर थोडं कन्फर्मेशन मला द्या। म्हणूनसाठी त्यांनी परवानगी दिल्यानंतर फक्त दरवाजा पुश करून पाहिलं तर त्या ठिकाणी चांदीचं 40 किलोचं जे सिंहासन बनवलेलं होतं सुद्रिकेश्वर महाराजांच्या आसनासाठी, तर ते प्रभावळीचं आणि आसनाचं सर्व 40 किलोचं चांदीचं ऐवज चोरट्यांनी काढून नेला होता। आणि मग त्यानंतर डिपार्टमेंट आलं। डिपार्टमेंट आल्यानंतर त्यांनी सर्व खात्यांना इमिजिएट इन्फॉर्म केलं। स्वतः PI ज्ञानेश्वर भोसले साहेब हेही या ठिकाणी त्वरित उपस्थित झाले आणि त्यानंतर त्यांनी सन्माननीय DYSP वाखारे साहेबांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर वाखारे साहेबही त्वरित या ठिकाणी उपस्थित झाले। डिपार्टमेंटने सर्वतोपरी श्वान पथकाला कॉन्टॅक्ट करून श्वान पथकही बोलवलं। श्वान पथक आल्यानंतर नागरिकांनी सहकार्य करून श्वान पथकाच्या कार्यामध्ये अत्यंत सहकार्य केलं। डिपार्टमेंट निश्चितच त्यांच्या पद्धतीने प्रयत्नशील आहेत। डिपार्टमेंटचे PI स्वतः भोसले साहेबांनी आम्हाला सकाळीच आश्वस्त केलेलं आहे की होता होईल तेवढा लवकरात लवकर आम्ही आरोपींना शोधून या ठिकाणी निश्चित पकडून आणू।